नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर गावाकडचे नेचरमध्ये आहे ना, आपण बनवणार आहोत उपवासाचा केक. तर त्याच्यासाठी साहित्य: बटाटे घेतले आपण, डांगर घेतलं, काकडी घेतली आहे आणि साबुदाणे आणि भगर मिक्स केलेलं दळून आणलेलं पीठ घेतलेलं आहे. तर ते पिठाची आपण पेस्ट केलेली आहे. आता हे सगळं साल काढून त्याचा आपण करणार आहोत, किसून घेणार आहोत. तर आपण आता बटाटे, डांगर, रताळं आणि काकडी किसून घेतलेले आहे. तर काकडीतलं पाणी पिळून काढलेलं आहे, पाणी सुटलं होतं, बाकीच्याला काही पाणी नाही सुटलेलं, त्याच्यामुळे ते तसंच आहे. बटाट्याचा किस आहे ना, आपण पाण्यात टाकून ठेवला, कारण तो लाल पडतो ना, म्हणून आपण पाण्यात टाकून ठेवलेला आहे. तर आज माझा बर्थडे आहे, तर बर्थडेचा केक मी स्वतःच बनवते आहे उपवासाचा. उपवास असल्यामुळं मग आपण काय बाहेरचा केक खाऊ नाही शकत किंवा कापू नाही शकत. तर म्हटलं चला मग आपण उपवासाचा केक बनवून बघू. तर एक प्रयत्न केला, सक्सेसफुल होईल याची खात्री आहे. आणि खूप मेहनतीने मी व्हिडिओ बनवत आहे आणि केक पण खूप मेहनतीने बनवत आहे. तर मी आता याचा डोसा काढून घेते आहे. भगरीचं पीठ आणि साबुदाणा आहे, तर त्याचं प्रमाण किती होतं? 2 किलो भगरीला पाऊण किलो, 2 किलो भगरीला पाऊण किलो साबुदाणे होते. तर आपण डोसे काढून घेत आहोत, आपल्याला बेससाठी त्याचा उपयोग होईल. तर मी हा केक वाफवून करणार आहे. जर वाफवून जमला तर मग मी नंतर सेकंड टाईम बेक करून करील. 3 डोसे काढून घेतले आणि मोठ्या वाटीने कापून गोल शेपमध्ये आपण घेतलेले आहे. तर आपल्याकडं कुकरचा डब्बा आहे छोटा, त्या डब्याच्या मापात बसतील असे गोल कापून घेतलेले आहे. माझ्याकडं मोठी वाटी होती, वाटीने कापून घेतले. आपला बेस तयार आहे. तर हे डोस्यांचा बेस: बटाट्याचा किस, बदाम काजू पावडर, रताळाचा किस, काकडीचा किस, डांगराचा किस किसून घेतलं. कुकरचं भांडं, मीठ, साखर पावडर, दुधाची पावडर आणि आपण घेतलेलं साबुदाणा भगर मिश्रण आहे. बेससाठी आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. तर आता आपण त्या मिक्समध्ये दुधाची पावडर टाकलेली आहे, दूध पावडर, साखर पावडर आणि चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. आणि आता आपण त्याचं एकजीव करून घेत आहोत, जेणेकरून आपल्याला बेस पण होईल आणि पूर्ण केकला कवर होईल. त्याच्यासाठी आपण बनवत आहोत. तर आपण मिश्रण एकजीव करून घेत आहोत. तर इथंच मी एक शॉर्ट व्हिडिओ पण काढलेले आहे केक बनवताना. माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही बघा केक बनवताना. ते छोट्या तांब्यामध्ये आहे ना, मी तूप घेतलेलं आहे, गरम आहे. तर भांड्याला मी तूप लावून घेते आहे. माझ्या चॅनलवरती, गावाकडचे नेचर चॅनलवरती छान छान व्हिडिओ बनवलेले आहे, वेगळ्या पद्धतीचे आहेत, यूट्यूबवरती न सापडणारे आहेत.
आणि बाहेर कुठंही पदार्थ मिळणार नाही, आपण विकत घ्यायला गेलो तर आपण घरीच बनवून खायचं आहे किंवा बनवून वापरायचं आहे. आणि हेवी आहे, पॉवरफुल आहे आणि आरोग्यवर्धक आहे अशा व्हिडिओ आहेत. तर आपण खाली तूप लावलं ताटाला, कुकरच्या भांड्याला आणि वरून पानं टाकले, पानावरती पण तूप लावून घेतलेलं आहे. आता ही वरची बाजू येईल ना केकची, म्हणून आपण खाली बदाम काजूचं कूट केलेलं आहे तो टाकत आहोत. काजू बदाम कूट टाकला आहे, तो असं पसरवून घेतोय. हे मी फर्स्ट टाइम करत आहे, फक्त एक विश्वास आहे की होईल असं. मग त्या पद्धतीने मी हळूहळू आणि व्यवस्थित करत आहे, घाई करत नाही आहे, कारण कुठं बिघडायला नको एवढी आपण मेहनत घेतो तर. आता मी त्याच्यावरती हे मिश्रण टाकलेलं आहे. भगर, साबुदाणे, साखर पावडर, दूध पावडर, हे आपण टाकत आहोत. आपण बनवत आहोत उपवासाचा केक. तर बाजूने तूप लावलं आहे ना, त्याच्यामुळं चिटकण्याची तर भीतीच नाही आहे आणि खाली पानं असल्यामुळं खाली लागण्याची पण भीती नाही आहे. त्याच्यामुळं बिनधास्त आपण बनवू शकतो. आता मी बेस ठेवते त्याच्यावरती. आपण बनवलेले डोसे ते ठेवलं आहे. त्याच्यावरती आता आपण टाकणार आहोत काकडीचं किस, काकडी किसून घेतलेली, किसलेली काकडी. किसलेली काकडी घेतलेली आहे आणि बेसवरती अशी गोल पसरवून दिले आहे. नंतर डांगराचा किस घेतला आहे, डांगराचा किस पण पसरवून घेतलेला आहे. आता त्याच्यात मी आहे ना साखरेची पावडर टाकली, कारण केक गोड असतो ना, तिखट कुठं केक कधी तिखट असतो का, म्हणून मग मी आयडिया केली की आपण साखर पावडर टाकू. मग मी साखर पावडर त्या मिक्समध्ये टाकली आणि गोड होईल, आता गोड टेस्ट येईल त्याला. आता आपण दुसरा बेस घेतलेला आहे. दुसऱ्या बेसला बाजूने आपण ती पेस्ट टाकतोय, कारण आपल्याला त्याला गोल शेप द्यायचा आहे आणि बाइंडिंग व्यवस्थित करायचं आहे, म्हणून आपण पेस्ट बाजूने कुकरच्या साईडने आणि खालची बाजू पूर्ण कवर झाली पाहिजे अशा हिशोबाने हे टाकत आहोत. आता आपण घेतलाय रताळ्याचा किस, किसलेलं रताळं. बटाटा किस. तर हे सगळे पदार्थ पौष्टिक आहे, तर आपला केक आता पौष्टिक केक बनणार आहे. गोड पण, क्रीमी पण, कारण त्यात दुधाची पावडर आहे, आणि पौष्टिक पण. त्याच्यामध्ये बटाटे, रताळं, काकडी आणि डांगर, म्हणजे त्याने आणखीन पौष्टिक होईल. आणि नवरात्राच्या उपवासाला हे चालतं, हे पदार्थ चालतात. भेंडी पण असते, पण भेंडीने ते गिळगिळ झाला असताना, म्हणून मग मी भेंडी नाही टाकली. काजू बदाम पावडर टाकली, वरून साखर पावडर टाकलेली आहे.
आणि आपण त्यात काजू बदाम पण टाकलेले आहे, त्याच्यामुळं तो खूप पौष्टिक केक बनतो आहे आता आपला. आता हे 3 नंबरचे आपण डोसा किंवा मग डोश्याचाच बेस बनवलेला आहे गोल शेपमध्ये, आपण तो टाकतोय. आता चांगलं बाइंडिंग केलं आहे आपण, कारण हळूहळू करतोय आणि व्यवस्थित पद्धतीने आपण मिश्रण टाकून कवर केलेलं आहे खालची बाजूची साईड. आणि जेव्हा आपलाच बड्डे असेल आणि आपणच केक बनवत असेल तर त्याचा आनंद वेगळा असतो आणि खूप छान असतो. तर मला खूप मजा आलेली ह्या बड्डेला, कारण मी शॉर्ट व्हिडिओ पण काढली आणि केक पण मीच बनवला. आणि उपवासाचं केक बनवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही अगोदर मी ऑर्डर दिलेली, पण तिथं ते म्हणे आम्ही नाही बनवून देणार, उपवासाचा काय केक नसतो म्हणे. तर म्हटलं मग चला प्रयत्न करू. तर कुकरच्यामध्ये वाफवायला ठेवलेलं, शिट्टी काढून घेतली होती, तर वाफवून झालेलं आहे. तर हे आपण आता बेक पण करू शकतो. तर पुढच्या वेळेस जेव्हा बनवाल किंवा तुम्ही बनवला तर बेक करून बघा, बेक करून पण छान जमेल तो. तर गरमच आहे, तर मनात एक आहे की होईल, पण झालं, व्यवस्थित झालं. आपण तूप आणि पानं ठेवले होते आणि बदाम काजू पावडर टाकली होती, ती आता खालच्या साईडने टाकली होती ना, तर ती आता वरच्या साईडने आलेली आहे. छान बनला आपला प्रयोग, सक्सेसफुल झालेला आहे. सक्सेसफुल प्रयोग झालेला आहे. तर बाजूने आम्ही रताळाचं काप आणि सफरचंदाचे काप ठेवलेले आहे आणि केकला सजवलं आहे. अशा प्रकारे साधा सोपा, साधा भोळा उपवासाचा केक तयार आहे, पण खूप मेहनतीने बनवलेला आहे. कसा झाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता आमचा बर्थडे चालू आहे. माझा नातू आहे, 4 वर्षाचा आहे. तो पण बड्डेला होता, कारण त्याच्याशिवाय केक कट होणार नव्हता. त्याने खाऊन बघितला, माझा बड्डे मीच बघितला, त्याला दिला, तर त्याला खूप आवडला. छान आहे म्हणतो. हां, तर माझ्या 2 मुली आणि मी, नातू, आम्ही एवढेच होतो बड्डेला, कारण हे गावी गेले होते. मुलगा पण बाहेर गेलेला, त्याच्यामुळे एवढ्यांमध्येच आम्ही बड्डे साजरा केला. आणि इथं चाललं होतं अगोदर सांग केक कधी खायचा आहे म्हणून मग मी व्हिडिओ तिथंच बंद केली, कारण खायला घाई झाली होती. व्हिडिओ आम्ही अशा प्रकारे व्हिडिओ बनवला आहे. धन्यवाद, थँक्यू, बाय बाय.